विषय नागरिक शास्त्र, प्रकरण 6 नोकरशाही. प्रश्न 1. शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकारी कोणते? जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, वित्त सचिव, विभागीय आयुक्त. प्रश्न 2. नोकरशाही म्हणून कोणाला ओळखले जाते? कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी एक प्रशासकीय यंत्रणा नोकरशाही म्हणून ओळखली जाते. प्रश्न 3. शासन संस्थेला कोणती 2 मूलभूत कार्ये करावी लागतात? देशाचे परकीय आक्रमणापासून व अंतर्गत सुरक्षाविषयक धोक्यापासून संरक्षण करून नागरिकांना सुरक्षित ठेवणे. 2. नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुरळीत करणे की ज्यायोगे त्यांना आपला व समाजाचा विकास साध्य करता येईल. प्रश्न 4. लष्करी सेवा म्हणजे काय? आपल्या देशाचे परकीय आक्रमणापासून व अंतर्गत सुरक्षिततेसाठी देशाची संरक्षण यंत्रणा सज्ज असते. या सेवा अंतर्गत सुरक्षिततेसाठी नागरी सेवेला मदत करतात. त्यातील सेवांना आपण लष्करी सेवा म्हणतो. प्रश्न 5. सनदी सेवा म्हणजे काय? दैनंदिन जीवनातील सर्व सेवा लोकांना व्यवस्थित मिळाव्यात याच्यासाठी जी प्रशासकीय यंत्रणा उभी केली जाते त्यास आपण सनदी सेवा असे म्हणतो. प्रश्न 6. सनदी सेवकांच्या मोठ्या यंत्रणेला काय म्हणतात? सनदी सेवकांच्या मोठ्या यंत्रणेला नोकरशाही असे म्हणतात. प्रश्न 7. संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर कोणती जबाबदारी असते? प्रशासनाची जबाबदारी असते. प्रश्न 8. प्रत्येक खात्याचे किती मंत्री असतात? प्रत्येक खात्याचा 1 मंत्री असतो. प्रश्न 9. मंत्री हा त्या खात्याचा टिंबटिंब असतो. मंत्री हा त्याला दिलेल्या खात्याचा राजकीय प्रमुख असतो. प्रश्न 10. जनतेचा प्रतिनिधी या नात्याने मंत्र्यांना कोणते काम करावे लागते? जनतेचा प्रतिनिधी या नात्याने मंत्र्यांना आपल्या खात्याचा कारभार लोकहिताला प्राधान्य देऊन करायचा असतो. प्रश्न 11. मंत्री त्या विषयातील तज्ज्ञ नसेलही परंतु त्याला कोणत्या गोष्टीची जाणीव असते? मंत्री त्या विषयातील तज्ज्ञ नसेलही परंतु त्याला व्यापक लोकहित काय आहे याची जाणीव असते. प्रश्न 12. मंत्र्याच्या खात्याचे सचिव कोणते काम करतात? मंत्र्यांच्या खात्याचे सचिव आवश्यक अशी तज्ञता किंवा योग्य सल्ला देतात. प्रश्न 13. हे सचिव कोठून नेमले जातात? हे सचिव सनदी सेवेतून नेमले जातात. प्रश्न 14. नोकरशाहीचे कोणत्या प्रकारे वर्णन करण्यात आले आहे? कर गोळा करणारी, पर्यावरणाचे रक्षण करणारी, कायदा व सुव्यवस्था राखणारी, आपल्याला सामाजिक सुरक्षितता देणारी असे वर्णन करण्यात आले आहे. प्रश्न 15. नोकरशाही ही कायमस्वरूपीची असते का याचे कारण काय? दर निवडणुकांनंतर नवे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ सत्तेवर येऊ शकते परंतु त्यांच्या नियंत्रणाखालील नोकरशाही बदलत नाही त्यामुळे तिचे अस्तित्व कायमस्वरूपी असते. प्रश्न 16. नोकरशाही राजकीयदृष्ट्या टिंबटिंब असते. नोकरशाही राजकीयदृष्ट्या तटस्थ असते. प्रश्न 17. सनदी सेवकांनी काम करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात? सनदी सेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत अथवा आपल्या राजकीय मतानुसार काम करायचे नाही. प्रश्न 18. अनामिकता म्हणजे काय? एखाद्या धोरणाच्या यश अथवा अपयशाला नोकरशाहीला थेटपणे जबाबदार न ठरवता त्याचे स्वरूप अनामिक ठेवणे होय. प्रश्न 19. आपल्या खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालवणे ही कोणाची जबाबदारी असते? मंत्र्यांची जबाबदारी असते. प्रश्न 20. एखाद्या खात्याच्या अकार्यक्षम कारभाराला कोणाला जबाबदार धरले जाते? एखाद्या खात्याच्या अकार्यक्षम कारभाराला मंत्र्यांनाच जबाबदार धरले जाते. प्रश्न 21. सनदी सेवकांच्यावर टिंबटिंब होत नाही. सनदी सेवकांच्यावर जाहीर टीका होत नाही. प्रश्न 22.
खात्याच्या गैरव्यवहारांसाठी कोणाला जबाबदार धरले जाते? मंत्र्यांना. प्रश्न 23. एखाद्या खात्याच्या गैरव्यवहाराचे उत्तरदायित्व कोण घेते? मंत्री स्वतः घेतात व नोकरशाहीला संरक्षण देतात. प्रश्न 24. भारतातील नोकरशाहीची रचना कशी आहे? व्यापक व गुंतागुंतीची. प्रश्न 25. आज आपल्याला जे अनेक चांगले सामाजिक बदल दिसतात त्याचे कारण कोणते? त्याचे कारण म्हणजे भारतीय नोकरशाहीने ते धोरणांच्या अंमलबजावणीतून सामान्य नागरिकांपर्यंत आणले आहेत. प्रश्न 26. टिंबटिंबमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभते. नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभते. प्रश्न 27. नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला टिंबटिंब लाभते. नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभते. प्रश्न 28. आपल्याला कोणकोणत्या सेवा विनाखंड मिळत असतात? पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषणास प्रतिबंध अशा सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळत असतात. प्रश्न 29. कोणत्याही पक्षाचे शासन अधिकारावर आले तरी नोकरशाहीला कोणत्या प्रकारे काम करावे लागते? कोणत्याही पक्षाचे शासन अधिकारावर आले तर त्या शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी नोकरशाहीने त्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे. प्रश्न 30. सनदी सेवांचे 3 प्रमुख प्रकार कोणते? अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि राज्यसेवा. प्रश्न 31. टिंबटिंब ही सुद्धा समाज परिवर्तनाचे एक साधन आहे. नोकरशाही. प्रश्न 32. समाज परिवर्तनाचे एक साधन कोणते? नोकरशाही. प्रश्न 33. नोकरशाही कोणते काम करते? स्त्रियांचे सक्षमीकरण, बालकांचे संरक्षण, दुर्बल घटकांसाठीच्या योजना इत्यादी बाबत शासन जे कायदे करते ते प्रत्यक्षात आणण्याचे काम नोकरशाही करते. प्रश्न 34. धोरणांच्या अंमलबजावणीतून काय घडून येते? धोरणांच्या अंमलबजावणीतून सामाजिक बदल घडून येतात. प्रश्न 35. नोकरशाहीची समाजाच्या टिंबटिंब प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. लोकशाहीकरणात. प्रश्न 36. राखीव जागांचे धोरण राबविल्याने कोणता परिणाम झाला? राखीव जागांचे धोरण राबविल्याने अनेक दुर्लक्षित समाज घटक आता मुख्य प्रवाहात आले आहेत. प्रश्न 37. समाजाचे लोकशाहीकरण होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? समाजाचे लोकशाहीकरण होण्यासाठी जसे प्रगतशील कायदे व धोरण यांची आवश्यकता असते तशी नोकरशाहीच्या कार्यक्षम सहभागाची गरज असते. प्रश्न 38. भारतात सनदी सेवांचे प्रमुख किती प्रकार आहेत? 3. प्रश्न 39. IAS चा लॉंग फॉर्म काय? इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. प्रश्न 40. IAS म्हणजे काय? भारतीय प्रशासकीय सेवा. प्रश्न 41. IPS म्हणजे काय? भारतीय पोलीस सेवा. प्रश्न 42. IPS चा लॉंग फॉर्म काय? इंडियन पोलीस सर्व्हिस. प्रश्न 43. IFS म्हणजे काय? भारतीय वन सेवा. प्रश्न 44. IFS चा लॉंग फॉर्म काय? इंडियन फॉरेस्ट्री सर्व्हिस. प्रश्न 45. अखिल भारतीय सेवा कोणत्या? IAS, IPS आणि IFS. प्रश्न 46. IFS म्हणजेच भारतीय विदेश सेवा लॉंग फॉर्म काय? इंडियन फॉरेन सर्व्हिस. प्रश्न 47. IRS म्हणजे काय? भारतीय महसूल सेवा. प्रश्न 48. IRS चा लॉंग फॉर्म काय? इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. प्रश्न 49. राज्यसेवा कोणत्या? राज्यसेवा या राज्य शासनाच्या अखत्यारीत असतात. उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार इत्यादी सेवा या राज्यसेवा आहेत. प्रश्न 50. प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड कशी केली जाते? प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड स्पर्धा परीक्षांमधून केली जाते. प्रश्न 51.
सनदी सेवकांची निवड करत असताना कोणते निकष विचारात घेतले जातात? गुणवत्ता व कार्यक्षमता. प्रश्न 52. सनदी सेवकांची निवड व्हावी म्हणून कोणती यंत्रणा निर्माण केलेली आहे? सनदी सेवकांची निवड व्हावी म्हणून भारतीय संविधानाने लोकसेवा आयोगासारख्या स्वतंत्र यंत्रणा निर्माण केल्या आहेत. प्रश्न 53. UPSCचा लॉंग फॉर्म काय? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. प्रश्न 54. MPSC चा लॉंग फॉर्म काय? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. प्रश्न 55. नोकरशाहीमध्ये कोणकोणत्या घटकांना आरक्षण दिलेले आहे? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग यांना आरक्षण देण्यात आले आहे. प्रश्न 56. नोकरशाहीमध्ये या घटकांना आरक्षण का देण्यात आले आहे? सामाजिक विषमतेमुळे दुर्बल घटक सनदी सेवेतील संधीपासून वंचित राहू नयेत म्हणून आरक्षण देण्यात आले आहे. प्रश्न 57. खात्याची कार्यक्षमता कशावर अवलंबून असते? मंत्री व खात्याचे सनदी सेवक किंवा सचिव, उपसचिव पदांच्यावरील व्यक्ती यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असतात यावर त्या खात्याची कार्यक्षमता अवलंबून असते. प्रश्न 58. खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेतात, परंतु त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती माहिती कोण देते? सनदी सेवक. प्रश्न 59. सनदी सेवकांचे अर्थात नोकरशाहीचे टिंबटिंबवर पूर्ण नियंत्रण असते, माहितीवर. प्रश्न 60. एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद आहे हे कोण सांगू शकते? सनदी नोकर. प्रश्न 61. धोरणांच्या यशापयशाचा इतिहासही कोणाला माहीत असतो? सनदी नोकरांना. प्रश्न 62. मंत्री मोठ्या प्रमाणावर कोणावर अवलंबून असतात? सनदी सेवकांच्यावर. प्रश्न 63. खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने केव्हा होऊ शकतो? मंत्र्यांनीही सनदी सेवकांशी संवाद राखल्यास व परस्परांच्या संबंधात विश्वास, पारदर्शकता राखल्यास खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होऊ शकतो.